नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या मोहबा जिल्ह्यामधून. कबई पोलीस स्टेशन अंतर्गत शास्त्रीनगर एक जागा आहे. येथे श्यामसुंदर सैनी राहत होता. त्याचे वय 44 वर्षाचे होते आणि पत्नीचे नाव गोमती होते, वय 36 वर्ष. त्यांना 2 मुले होती. कृष्णकांत वय 16 वर्ष आणि लहान मुलगा छोटू वय 12 वर्ष. त्यांना एक मुलगी होती, पूजा नावाची, वय वर्ष 15 आहे. श्यामसुंदर सैनी हे फूल विक्रीचे काम करायचे. माळ बनवून विकायचे, यामधूनच आपला घर खर्च चालवत असे. श्यामसुंदरची एक लहान बहीण होती. तिचं लग्न झालेलं होतं आणि तिचा एक मुलगा होता. त्याचं नाव सूरज होतं. त्याचं वय 17 वर्षाचं होतं. सूरजचा श्यामसुंदरला कॉल येतो. तो मुलगा म्हणतो की, मामा, इंटरचे एक्झाम तुमच्याच तालुक्याच्या कॉलेजला लागलेले आहे. मी तुमच्या घरी येऊन पेपर देऊ शकतो का? श्यामसुंदर भाच्याला म्हणतो की, ही विचार करण्याची गोष्ट आहे का? तू बिनधास्त येऊन राहा. तुला जोपर्यंत येथे राहायचे आहे तोपर्यंत राहा आणि पेपर वगैरे दे. इथे अभ्यास कर. 2025मध्ये सुजित मामाकडे येऊन राहू लागतो. श्यामसुंदरला 3 मुले होते, मात्र ते लहान होते आणि हा सुजित 17 वर्षाचा होता. श्यामसुंदर म्हणजे त्याच्या मामाकडे येऊन तो राहू लागतो. तेथे अभ्यास करू लागतो. त्याला एक सेपरेट रूम दिला जातो अभ्यास करण्यासाठी. त्याला कोणीही डिस्टर्ब करू नये असं मामांनी काळजी घेतलेली असते. असेच दिवस जात असतात. आता श्यामसुंदरची पत्नी गोमती सैनी ही स्वयंपाक वगैरे बनवायची, मुलांना जेवू घालवायची आणि आपल्या भाच्याला देखील जेवू घालायची. मात्र गोमतीचं कौतुक कोणीही करत नव्हतं. तिचं कौतुक फक्त तिच्या पतीचा भाचा सुजित करत होता. सुजित मामीला गोमतीला म्हणायचा की, मामी, तुमच्या हाताला खूप चव आहे. तुम्ही खूप छान स्वयंपाक करतात. आज पण खूप छान भाजी बनलेली आहे. अशा प्रकारे तो कौतुक करायचा आणि गोमतीला हे कौतुक केलेलं तर फारच आवडायचं. गोमती अगदी जवळच्या व्यक्तीप्रमाणे सुजितची काळजी घेऊ लागली होती. आता त्यांच्या सहज हसी मजाक होत असे. ही हसी मजाक वरच्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचली. एक दिवस सुजित रात्रीच्या 11-11:30 वाजता रूममध्ये बसून अभ्यास करत होता, तर गोमतीला जाग आली. हिला कदाचित झोप लागत नव्हती. त्यामुळे तिने सहज सूरजच्या रूममध्ये डोकावून बघितले, तर सुजित अजूनपर्यंत जागा आहे, अभ्यास करत आहे. तर गोमती सुजितला म्हणाली की, अभ्यास उद्या सकाळी करता येईल. आता तू झोपून जा. सुजित मामीला म्हणाला, मामी, मला झोपच येत नाही, तर काय करू? तेव्हा गोमती म्हणाली, ठीक आहे, तुझे मामा आज तर बाहेरगावी गेलेले आहेत. तू माझ्याजवळ येऊन झोपू शकतो. आणि त्यानंतर सुजित मामीजवळ जाऊन झोपतो. त्यांच्या मामीमध्ये आणि सूरजमध्ये त्या गोष्टी होतात जे नको व्हायला पाहिजे होते. मामी आणि भाच्याच्या नात्याला हे लोक कलंकित करतात आणि अशा प्रकारे गोमती आणि सुजितचा संबंध सुरू झाले होते आणि लपून छपून यांच्यात हे संबंध सुरू झाले. सुजित आणि गोमतीमध्ये संबंध बनतात आणि त्यानंतर गोमती आपलं मन मोकळं करते. सुजितला म्हणते की, तुझ्यासोबत या सर्व गोष्टी करून मला खूप छान वाटलं, कारण तुझ्यासोबत ह्या गोष्टी करून जो मला आनंद झाला आहे तो आनंद आजपर्यंत तुझ्या मामासोबत राहून आलेला नाही. आणि ही गोष्ट सुजितला आवडते आणि सुजितला देखील गोमती मामी आवडू लागते. दोघे एकमेकावर प्रेम करू लागतात. गोमती विसरून जाते की आपलं लग्न झालेलं आहे, पती आहे, 3 मुलं आहेत आणि आपलं वय 37 वर्षाचं आहे. हा आपला 17 वर्षाचा भाचा आहे. गोमती ही सर्व विसरून जाते आणि त्या मुलासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करू लागते. मुलगा नादान असतो आणि नाबालिक असतो, मात्र नालायक पण तितकाच असतो. तो देखील तयार असतो लग्न करण्यासाठी. आता सुजित आणि गोमती हे रात्रंदिवस सोबत असायचे आणि यांच्यामध्ये त्या सर्व गोष्टी सुरू असायच्या. सुजितचे पेपर वगैरे सर्व संपले होते. सुजित आपल्या स्वतःच्या घरी निघून गेला. डिसेंबर 2025 सुरू झाले होते आणि श्यामसुंदर कामानिमित्त बाहेर गेले होते. ते नेहमी कामानिमित्त बाहेरच जायचे. मात्र ते जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा आपल्या पत्नीला आणि मुलांना सांगून जायचे. मात्र यावेळी श्यामसुंदर पत्नीला आणि मुलांना न सांगताच बाहेर गेले होते आणि ते संध्याकाळी घरी देखील आले नव्हते. 10 डिसेंबरचा दिवस होता. श्यामसुंदरचा मोठा मुलगा कृष्णकांत आपले वडील कुठे गेले आणि अजूनपर्यंत का आले नाही म्हणून आपल्या वडिलांना कॉल करतो. मात्र श्यामसुंदरचा कॉलही लागत नाही. आता सर्व कुटुंब काळजीत होतं. नक्की वडील गेले कुठे, पती गेले कुठे? सगळीकडे शोधलं. नातेवाईकांना कॉल करण्यात आलं, मात्र कोणीही सांगितलं नाही की श्यामसुंदर इकडे आला आहे. डिसेंबर 2025ची सकाळ होती. काही लोक माळी पहाट जागेवरती फिरण्यासाठी जातात. त्यांना एक विचित्र गोष्ट आढळून येते. त्या ठिकाणी डेड बॉडी पडलेली दिसते. ही गोष्ट गोमती आणि मुलांना समजते. ते सर्व तेथे येतात आणि बघतात तर ती बॉडी श्यामसुंदर सैनीचीच असते.
मुलं खूप उदास होतात. तेथे ओक्साबोक्शी रडू लागतात आणि गोमती देखील जरा जास्तच रडत होती. लगेच त्या ठिकाणी पोलीस येतात. ठाणा अध्यक्ष सत्येंद्र सिंग असतात. अप्पर पोलीस अधीक्षक वंदना सिंग असतात. आपल्या टीमसोबत घटनास्थळावर येतात आणि चौकशी सुरू करतात. नक्की श्यामसुंदर यांना कोणी मारलं आहे? येथे आजूबाजूच्या लोकांना विचारतात तेव्हा लोक सांगतात की श्यामसुंदर सैनिक खूप साधा आणि सरळ व्यक्ती होता. फूल विकून आपलं जीवनयापन करत होता. त्यांची कोणाशीही अशी दुश्मनी नाही, तर त्याचा खून कोणी करू शकतो? श्यामसुंदर ज्या ठिकाणी पडलेला होता त्याच्या डेड बॉडीजवळ रक्ताने माखलेले दगड वगैरे पडलेले होते. त्यानंतर पोलीस श्यामसुंदरचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवतात. मात्र श्यामसुंदर सैनीला कोण मारलं हे कोणालाही माहीत नव्हतं. पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोस्टमार्टम झाल्यानंतर श्यामसुंदरचा मृतदेह परिवाराला देण्यात येतो. अंतिम संस्कार करण्यात येतो. हळूहळू 2 दिवस होतात, 4 दिवस, 8 दिवस होतात. श्यामसुंदरचं 13वं होतं तरी देखील माहीत नव्हतं की श्यामसुंदरचा मारेकरी नक्की कोण आहे. श्यामसुंदरची मुलं खूप उदास राहत होते. त्यांना वडिलांची आठवण येत होती. गोमतीच्या चेहऱ्यावर देखील खूप दुःख दिसत होतं. श्यामसुंदरला हे जग सोडून आता जवळपास 20 दिवस झाले होते. मात्र अजूनही मारेकरीचा पत्ता लागला नव्हता. एक दिवस श्यामसुंदरचा मोठा मुलगा कृष्णकांत हा रूममध्ये पडलेला होता आणि त्याच दरम्यान कृष्णकांतला काहीतरी ऐकू येतं. तिकडून त्याची आई कोणीतरी कॉलवर बोलत होती. ती म्हणत असते, आता माझा पती गेला, आपण लग्न करू शकतो. तो बघतो तर त्याची आई असं बोलत होती. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कृष्णकांतला आईवर संशय आला. कृष्णकांत त्याच दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो आणि पोलिसांना सांगतो की माझी आई गोमती हिचा आणि माझ्या आत्याचा मुलगा सुजित याचा अनैतिक संबंध आहे. मला असा संशय आहे की यांनी दोघांनी मिळून माझ्या वडिलांचा खून केला असावा. हे ऐकल्यानंतर पोलीस तात्काळ गोमती आणि सुजितला पकडण्यासाठी जातात. तर पोलिसांना दिसलं की हे दोघेही फरार झालेले आहे. कृष्णकांत पोलीस स्टेशनमध्ये आला होता. ही गोष्ट सुजितला आणि गोमतीला समजली होती, त्यामुळे ते फरार झाले होते. आता पोलिसांना कळून चुकलं होतं की श्यामसुंदरची हत्या कोणी केली आणि कशासाठी केली. हे दोघे पळून पळून कुठपर्यंत पडणार? शेवटी पोलिसांनी एका ठिकाणावरून दोघांनाही उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि दोघांचीही चौकशी सुरू करतात. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरं देतात. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघे पोपटासारखे बोलू लागले. आता हे गोमती पोलिसांना सांगू लागते की मी अगोदर तसे नव्हते. मात्र सुजित माझ्या घरी आल्यानंतर सुजितवर माझं प्रेम झालं आणि आमचे संबंध देखील बनू लागले. आमचे संबंध हे बरेच महिने असेच लपून छपून सुरू होते. जेव्हा गोमतीचा पती श्यामसुंदरसोबत बेडवर झोपलेली असायची, सुजित तिकडे सेपरेट रूममध्ये अभ्यास करत असायचा आणि त्याच रूममध्ये झोपायचा. जसा श्यामसुंदर आपल्या बेडवर झोपी जायचा तरीही गोमती तेथे बघायची की आपला पती झोपलेला आहे. तेथून उठायची आणि तिकडे सुजितच्या रूममध्ये येऊन नको ते कृत्य त्यांचे सुरू व्हायचं. असं केव्हापर्यंत करणार होती? श्यामसुंदरला एक दिवस जाग आली. बघितलं तर पत्नी शेजारी नाही, पण त्याने इग्नोर केलं. त्याला वाटले गेली असेल बाथरूमला वगैरे. पुन्हा त्याला एक दिवस जाग आली, त्याची पत्नी जवळ नाही आणि यामुळे श्यामसुंदरला आता संशय येऊ लागला. त्याला कळून चुकलं होते की आपली पत्नी काय शेण खात आहे आणि त्यामुळे श्यामसुंदर गोमतीवर ओरडू लागला. त्यांच्या दोघांमध्ये आता भयंकर वाद होऊ लागले. आता पती पत्नीमध्ये या अनैतिक कृत्यामुळे वाद होत होते. त्यांची मुलं देखील घरात राहतात, तर त्यांच्या कानावर देखील साहजिकच पडणं आहे. त्यामुळे त्या मुलांना देखील ऐकू येत होतं की आपल्या आईचा आणि वडिलांचा हे वाद कशावरून सुरू आहे. त्यामुळे मुलांनाही माहीत होतं की आपल्या सर्वात लहान आत्याचा मुलगा सुजित त्यांचा आणि आपल्या आईचा अनैतिक संबंध आहे. मात्र ते मुलंही काही करू शकत नव्हते, कारण त्यांची आई त्यांच्या वडिलांचंच ऐकत नव्हती, तर त्यांचं कसं ऐकणार? तेव्हा सुजितचे पेपर वगैरे संपले होते. तो आपल्या गावी गेला होता. मात्र तो 2-3 दिवसातून नेहमीच आपल्या मामाच्या घरी यायचा आणि गोमतीसोबत नको ते कृत्य करायचा. ही गोष्ट श्यामसुंदरला खटकत होती. कधीही आपल्या घरी न येणारा भाच्या आता सारखाच आपल्या घरी का येतो हे देखील त्याला समजले होते. अखेर गोमतीला आता पतीचा त्रास होत होता. पतीपासून तिचं मन भरलेलं होतं. तिला आता पती नकोसा झाला होता आणि त्यामुळे गोमती आणि श्यामसुंदरच्या भाच्याने ठरवलं की याला संपवायचं. दोघांनी ठरवल्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन त्याला दगड आणि विटाने ठेचून त्याची निगरूनपणे हत्या केली. त्यानंतर 37 वर्षाच्या गोमतीचा प्लॅन असा होता की आपल्या 17 वर्षाच्या भाच्यासोबत लग्न करून घेऊया. तिला मुलाबाळांची काळजी देखील नव्हती आणि अशा स्त्रीला पोलिसांनी अटक केली आहे आणि गंभीर कलमांतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
या मामी भाच्याने नात्याला कलंक लावलेला आहे. अनैतिक संबंधामुळे दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला आणि पतीची निगूनपणे हत्या केली. मुले देखील अनाथ झाली. मात्र मित्रांनो, गोमती सैनी आणि सुजित या दोघांना कोणती शिक्षा झाली पाहिजे ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.